नमस्कार सगळ्यांना. आज आपण या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सर्वजण भेटलो आहोत. कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली. आपल्याला कल्पना आहे की या संस्थेतर्फे विवाह विषयक आपण अनेक कार्यक्रम करतो. गेले 6 वर्ष हे कार्यक्रम आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि जास्ती फोर्सफुली करतो. एक कंटिन्युअस आपला कार्यक्रम म्हणजे दुसऱ्या शनिवारी आपण आपल्या डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये विवाह इच्छुक मुलगा मुलगी किंवा त्यांचे पालक जे आहेत त्यांची भेट घेतो आणि चौथ्या शनिवारी ऑनलाईन भेट घेतो. तशीच ऑनलाईन भेट घेण्यामागचा उद्देश असा आहे की लांब लांबची जे आपले कुडाळ देशकर बांधव आहेत त्यांना या सेवेचा लाभ मिळावा. आणि आमचा असा अनुभव आहे आणि आपला सगळ्यांचाही अनुभव असेल की जेव्हा आपण झूमवर हा मेळावा करतो तो तितक्याच योग्य रीतीने होतो की जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटून मेळावा करतो. यासाठी आपल्याला लागणारे जे इतर श्रम असतात, जाणं येणं तिथे पोहोचणं आणि परत येणं, ते वाचतात. परंतु मलाच कौतुक करावंसं वाटतंय सगळ्यांचं की सर्वजण अगदी वेळेत आणि पूर्णपणे शिस्तीने या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. आता आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश देसाई यांना विनंती करणार आहे. पण तत्पूर्वी हे एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुमच्याशी ठाण्याहून संवाद करतो आहे, परंतु आमच्या डोंबिवली ऑफिसला आतल्या केबिन मधून आपला हा सगळा कार्यक्रम ऑपरेट होणार आहे. आणि त्या केबिनच्या बाहेर असे धरून धरून आणखी एक 6-7 जण तिथे बॅक ऑफिसला बसलेले आहेत. तर हा कार्यक्रम सादर करताना हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला लागतंय किंवा ही सुखसोयी लागते त्याची मनुष्यबळ आणि तांत्रिक आणि यांत्रिक बळ हे सगळं आपल्याकडे आहे. आणि यासाठी आम्ही सहयोगची जी ट्रस्ट आहे म्हणजे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग संस्था, त्यांचे पण आभारी आहोत. तर मी आमचे जे कार्याध्यक्ष गणेश देसाई आहे त्यांना विनंती करतो की आमच्या आजच्या उपक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. गणेश देसाई. नमस्कार. मी सहयोगच्या ऑफिसमध्ये बसलोय. मागे आपले पूर्णानंद स्वामींचा फोटो आहे. त्याच्या शेजारी जर तुम्हाला दिसत असेल तर आपल्या ज्ञातीसाठी ज्यांनी फार मोठं काम केलं अशा अनंत शिवाजी देसाई यांचा फोटो आहे. बाजूला डोंबिवलीतलं सभागृह ज्यांच्या नावाने आहे हे श्री माइंडकर, सहदेव माइंडकर आणि इंदिराबाई माइंडकर यांचे फोटोग्राफ्स इकडे आहेत. आणि विवाह कट्ट्यातर्फे आज जे काही ही जी आपली ऍक्टिव्हिटी होते थेट भेट, ज्याच्यामध्ये जे कोणी सहभागी मुलगा आणि मुलगी आहेत लग्न इच्छुक, ते आपल्याला समोरासमोर दिसणार आहेत. या कार्यक्रमामध्ये असे आपण अनेक कार्यक्रम गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे ऑफलाईन असतील ऑनलाईन असतील आपण करतोय. पण याच्यामध्ये यावेळेला मी एक छोटासा सल्ला सगळ्यांना देऊ इच्छितो की आपण सगळे कुडाळ देशकर आहोत, आपण सगळे फार स्वाभिमानी आहोत. परंतु होतं कसं की बऱ्याचदा अशा कार्यक्रमामध्ये आल्यानंतर आपण आपली एक्साइटमेंट दाखवत नाही. आपण थोडेसे म्हणजे बोलताना म्हणजे मी जर जास्त हसलो, जास्त इंटरेस्ट दाखवला तर लोकांना वाटेल की अरे यार येतो इसको तो येतो, हा तर अगदीच लग्नाळू आहे वगैरे, असं काही काही आपल्या बॅक ऑफ द माइंड चालू असतं. तर असं काहीच नसतं, कळलं की नाही. आणि जर आपण आपला इंटरेस्ट नाही दाखवला, आपल्या बोलण्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरती हास्य नसेल, आपल्यामध्ये उत्साह नसेल, तर समोरची जी व्यक्ती आहे तिला तुमचा उद्या प्रोफाईल जरी पटला ना तरी ती म्हणेल अरे यार हो त्यावेळेला ती व्यक्ती बोलत होती, तो मुलगा बोलत होता, त्याला काय असं काही चार्मिंग वाटत नव्हतं, तो काही लग्न करायला इच्छुक आहे असं वाटत नव्हतं. त्यामुळे आता सहभागी झालेल्या सर्व मंडळींना मी विनंती करू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी अ, अगदी म्हणजे बोलत असताना स्वतःची माहिती देत असताना किंवा तुम्ही ऑन स्क्रीन ज्या वेळेला असाल
त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरती हास्य असेल, तुम्ही शेवटपर्यंत थांबून, कारण अगदी म्हणजे शेवटच्या बॉललाही सिक्स बसू शकते, त्यामुळे शेवटच्या मुलगा किंवा मुलगी स्क्रीनवर येईपर्यंत थांबून सगळ्यांनी माहिती नोंदवून घ्या. आणि याच्यात अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, की जर तुमच्या 10 तुमचे पॅरामीटर असतील आणि 9 पटत असतील ना, तर आपण म्हणतो काहीतरी हे नाही पटत आहे, जाऊन देत, हे नको, असं नका करूच. तुमच्या प्रोफाईलच्या 70-80% जरी गोष्टी पटत असतील, तरी त्या मुलीची किंवा मुलाची माहिती लिहून घ्या. आणि त्याबाबत काही ऍडजस्टमेंट मार्ग निघू शकतो का, या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. हा प्रयत्न जो आहे हा तुम्हाला निश्चित जे आहे एक उत्तम साथीदार मिळायच्या ज्याने काम करेल. पण आज म्हणजे मी सांगेन की ज्या वेळेला स्क्रीनवर असाल, आता काही स्क्रीन चालू होते आणि काही मुलाशी मला बसलेली दिसली, तो असा एकदम शांत, एकदम डोळे सुद्धा हलवत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण जर स्क्रीनवर आलो तर आपला चांगला प्रोफाईलही असून असं वाटणार की आई वडिलांनी पकडून याला बसवलंय. आणि मला वाटत नाही की तुम्हाला कोणालाही अशा पद्धतीने कोणी पकडून बसवलं. त्यामुळे चेहऱ्यावरती हास्य असून देत, बोलण्यामध्ये आर्जव असून देत. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि या विवाह कट्ट्याच्या सर्व आमचे कार्यकर्ते जे हे काम करतायत, ते जे प्रयत्न करतायत, आपला वेळ देत आहेत, आपली बुद्धिमत्ता वापरतायत, या उपक्रमातनं खूप सारे विवाह ठरवत चांगले उत्तम सगळ्यांना मॅच मिळत, ही माझी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. आणि ओव्हर टू यू काका, ठीक खानोलकर काका. ठीक आहे, ठीक आहे. गणेश सर, तुमचे खूप खूप आभार. गणेश सरांनी फार मौलिक आपल्याला टिप्स दिलेल्या आहेत. मला इथे उल्लेख करायला आवडेल की 6 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही नव्याने आणि नव्या जोमाने हा कार्यक्रम अरे बसा सुरू की. केला. अच्छा, मोठी सेवा आहे. हो, हो, हो. म्हणजे हे जे पुन्हा 7-8 लोक आहेत. गणेश सर माझ्याशी काही बोलताय? तर गणेश सरांनी आपल्याला फार महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत की आपल्याला एकच जीवनसाथी पाहायचा आहे. तो आजच्या कार्यक्रमातून पण आपल्या समोर येऊ शकणार आहे. बरेचदा ना तो कधी आपल्या समोर येणार आहे याच्याबद्दल काही माणसं थोडीशी नकारात्मक असतात. मला एका पालकाने त्याविषयी सांगितलं की मी पुढच्या 2 वर्षाचं प्लॅनिंग केलं आहे की माझ्या मुलासाठी उत्तम सून मिळेल. तर असं काही प्लॅनिंग करू नका. प्लॅनिंग करायचं असेल तर 2 तासाचं करा. कारण आपल्याला एक सुयोग्य जीवनसाथी पाहिजे आहे, आपल्या मुलासाठी, मुलीसाठी किंवा स्वतःसाठी. तर तो आपल्याला असा चटकन कुठून तरी मिळणार आहे. आणि आजच्या या कार्यक्रमात साधारण 50च्या घरात आपल्या समोर स्थळं आहेत. तर त्याच्यातून तो पण मिळू शकणार आहे. तर शेवटपर्यंत कार्यक्रमामध्ये थांबा. याच नाही तर प्रत्येक ठिकाणी जिथे तुम्ही जाता तिथे थांबा, असा एक मौलिक सल्ला गणेश देसाई यांनी दिलेला आहे. दुसरा सल्ला दिलाय की आपल्या चेहऱ्यावर एक असा चाम दाखवा की यस, की मला एक जीवनसाथी पाहिजे आणि मी त्याच्यासाठी तत्पर आहे. तर हा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे या ऑनलाईन झूमच्या माध्यमाचा. आणि गणेश सरांनी आपल्याला शुभेच्छा सर्व स्थळांसाठी दिलेला आहे. इथून पुढे आपण कार्यक्रम चालू करतोय. इथून पुढचा कार्यक्रम हा रेकॉर्ड होणार नाही. आतापर्यंत छान मेळावा आपला चालू आहे आणि आपल्या लक्षात आलं असेल की ऑनलाईन मेळावा हा आपल्याला आणखी चांगलं एक्सपोजर देतो. आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाचा प्रोफाईल हा शांततेने ऐकतो आणि त्याच वेळेला ती व्यक्ती आपल्याला समोर दिसते. त्यामुळे हे जे माध्यम आहे ते आज या सगळ्या 50च्या घरात असलेल्या विवाह इच्छुकांनी धारण केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. त्यांचं खूप खूप कौतुक. हा कदाचित आमचा तिसरा किंवा चौथा ऑनलाईन मेळावा असेल. तर आता लक्षात घ्या, फॉर्म मध्ये मासिक प्राप्ती म्हटलंय आणि मगाशी कोणीतरी 8 ते 10 लाख म्हटलंय. तो कसा 8 असेल, 8.5 असेल, 9 असेल, 10 असेल,
आणि तो वार्षिक आहे. आपल्याला जेव्हा लग्न करतो तेव्हा EMI सकट सगळे पैसे मंथली द्यायचे आहेत. आणि त्यामुळे मासिक प्राप्ती हा कन्सेप्ट आले. आणि त्याच प्रोफाईलमध्ये अपेक्षामध्ये मासिक प्राप्ती 30,000 म्हटलंय. तर शक्यतो लक्षात घ्या, कुठेही मासिक प्राप्ती म्हटल्यानंतर महिन्याचं आणि इंडियन रुपीज मध्ये लिहा. खूप कौतुक वाटलं, मागच्या एका ऑनलाईन मेळाव्याला आपल्याकडे 4 कंट्रीमधून व्यक्ती हजर झाल्या होत्या. म्हणजे त्यांच्यासाठी तो ऑड टाइम असतो. कोणाची रात्र असेल, कोणाची मध्यरात्र असेल, कोणाची सकाळ पहाट असेल. आजही आपल्याकडे UK मधून आतापर्यंत जे रीड केलेल्या प्रोफाईल मधून UK मधून एक आपली एक विवाह इच्छुक मुलगी जॉईन झाले. तुमचं खूप खूप कौतुक. आणि हा तुम्ही प्रसार इतर पण महाराष्ट्र मंडळामधून किंवा इतर माध्यमातून आपले ज्ञाती बांधव जगात कुठेही असेल, त्यांच्यासाठी हे खरोखर एक चांगलं उदाहरण आहे. बरं, एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं, एक रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणून प्रकार आहे. म्हणजे एंड प्रॉडक्ट बघायचा आणि उलटा त्याचा शोध घ्यायचा की हा प्रॉडक्ट कसा बनला. हा इथे शब्द परफेक्ट लागू नाही आहे. पण आपल्याला लग्नाच्या बाबतीत काय पाहिजे हे प्रत्येकाने आधी मुळाशी लक्षात घ्या. आपल्याला सुयोग्य जीवन साथी पाहिजे. म्हणजे एक व्यक्ती पाहिजे की जी आपल्यासाठी सुयोग्य आहे. जगात चांगली व्यक्ती आणि वाईट व्यक्ती असं काही नाही. त्याच्यानंतर आपण म्हणतो की मनमिळावू पाहिजे, सांभाळून घेणारं पाहिजे वगैरे, याच्यासाठी कुठचंही सर्टिफिकेट नाही. आणि पटकन काय होतं, हे हळूहळू कालांतराने झालेलं आहे. पण त्याच्यातून आपल्याला शोध घ्यायचा आहे की आपल्याला चांगलं शिक्षण आणि चांगला पगार बघितल्यानंतर ती व्यक्ती सुयोग्य आहे कशावरून, हे बघण्याची एक क्रिया बाकी राहते. म्हणून आपल्या सुरुवातीच्या शुभेच्छाच्या वक्तव्यामध्ये गणेश देसाई यांनी एक छान मुद्दा सांगितला की 70-80% आपल्या रिक्वायरमेंट पुऱ्या झाल्या, म्हणजे पुऱ्या नाही झाल्या. शिक्षणाच्या बाबतीत, पगाराच्या बाबतीत, राहण्याच्या बाबतीत 70% पर्यंत जरी अपेक्षा झाल्या तर त्या व्यक्तीची भेट घ्या. आणि लाईफ कोच म्हणून मी अनेक वर्ष सांगतोय की लग्नापूर्वी कमीत कमी 3 भेटी करा. त्या भेटी पण 1.5-1.5 तासाच्या असल्या पाहिजेत. हॉटेलमध्ये भेट घेतली तर वेटरने शेवटी आता आपल्याला हाकलेल का या स्थितीपर्यंत इतका वेळ आपण वापरावा. पहिल्या भेटीमध्ये मुलगी कितीही आपल्याला बोल्ड म्हणाली तरी ती ओपन होत नाही, हे निसर्ग आहे. दुसऱ्या मीटिंगमध्ये एखादी मुलगी काही गोष्टी आपल्याशी शेअर करायला लागते. तिसरी मीटिंग, आणि या 3 मीटिंग मध्ये एक कटाक्षाने विषय धरायचा की आपण लग्नाच्या सब्जेक्टला किंवा विषयाला धरून या मीटिंग नाही करायच्या आहे. आपण सगळ्या शिळोप्याच्या गप्पा करायच्यात. रिक्षावाला, बस, ट्राफिक, स्टेशनवरची गर्दी, युक्रेन रशिया वॉर. म्हणजे विषयला तुझं लग्न, माझं लग्न, लग्नानंतर तू, लग्नानंतर मी वगैरे, माझ्या घरात, तुझ्या घरात, हे कोणतेही विषय नाही. ते का ते सांगतो. आधी या 3 मीटिंग मध्ये कटाक्षाने एक पाळायचं की इन्व्हॉल्व व्हायचं नाही चुकून पण. कारण आपण इन्व्हॉल्व झालो की आपली गणितं चुकतात. कारण आपलं मन आणि मेंदू हे 2 वेगवेगळ्या दिशेने काम करतात. इन्व्हॉल्व व्हायचं नाही. आणि 3 मीटिंग मध्ये जर आपल्याला जाणवलं की आपली एक छानशी मैत्री होऊ शकते, तर डोळे मिटून लग्न करा. आणि आपल्याला सुयोग्य शोधण्यासाठी हा एक आणि एकमेव उत्तम साधन आहे. त्याला पालकांनी पण मदत करा. आणि तसं झालं म्हणजे मित्र किंवा मैत्रीण अशी जाणीव झाली की हा आपला मित्र किंवा मैत्रीण होऊ शकतो, तर अशा वेळेला लग्न बिनदिक्कत करा. ते लग्न यशस्वीच होणार आहे. आपल्याला माहिती असेल, आपल्या एखाद्या मित्राचं किंवा मैत्रिणीचा मित्र किंवा मित्राचा मित्र आपल्याला जेव्हा ओळख करून दिली जाते
तेव्हा काही दिवसांनी असं होतं की नवीन ओळख करून दिलेली व्यक्ती आपली जवळचं मित्र किंवा मैत्रीण बनते. त्यामुळे आपल्याला सुयोग्य साथीदार पाहिजे. आपण जर कोणाच्या पैशाशी लग्न केलं तर त्याचा पैसा त्याच्याकडे, माझा पैसा माझ्याकडे. शिक्षणाशी केलं तर त्याचं शिक्षण त्याच्याकडे, माझं शिक्षण माझ्याकडे. पण मगाशी मी आणखी एक सांगितलं की तिन्ही भेटीमध्ये आपल्या लग्नविषयक गोष्टी करायच्या नाहीत का? कारण असं म्हटलं जातं की आय म्हणजे इलनेस. लग्नाच्या बाबतीत दोन इलनेस नको आहेत आपल्याला, वेलनेस पाहिजे, तोही पाहिजे. म्हणजेच दोन मीचा आम्ही करायचा आणि लग्नानंतरची सगळे निर्णय दोघांनी मिळून घ्यायचे. किती सोपं आहे ते. कदाचित एकाचं मत 60% असेल, एकाचं 40% असेल, पण 40% वाल्यांनी 60%चा सन्मान करायचा आणि लग्नानंतरचे सगळे निर्णय हे एकत्र घ्यायचे. अगोदर काही ठरवायचं नाही, कारण लग्न म्हणजे कोणताही कॉन्ट्रॅक्ट नाहीये, पार्टनरशिप नाहीये, एमओयू नाहीये की लग्नापूर्वी तू असं सांगितलं होतं, लग्नापूर्वी तू तसं सांगितलं होतं. याची वेळच येणार नाही जर मैत्री शोधून मैत्रीमधून लग्न झालं तर. इथे एवढं मी बोलतोय आणि थांबतोय. 48 विवाह इच्छुकांनी आजच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. त्यातले 5 एक जणांचा आपण फक्त प्रोफाईल वाचलेला आहे, 5-6 जणांचा. पण या आताच्या अर्ध्या भागात काही एक ऑब्झर्वेशन आलं, त्याच्यावर मी बोलतोय आणि नंतर मी आपल्या टीमची ओळख करून देईन. हे ऑब्झर्वेशन पण महत्वाचे आहेत. तर तोपर्यंत विनंती आहे की टीमने सगळ्यांनी आतल्या केबिन मध्ये आलात तर एकत्र सगळ्यांना बघता येईल. कारण आमची टीम हे आमची मोठी ताकद आहे. एक म्हणजे माझं लग्न हे मुलांनी आणि मुलींनी एक मिशन बनवा, एक काहीतरी आपल्याला दिलेलं काम म्हणून धरा. म्हणजे पालकांचा लोड कमी होतो. आणि खूप कौतुक वाटतं जेव्हा तुम्ही सगळे तरुण ह्या आपल्या बघितलं असेल की 2-3 पालक सोडलं तर सगळ्यांनी स्वतः सहभाग घेतलेला आहे. त्यांनी खूप आनंद वाटला. पण एक मिशन म्हणून करा की मला हे काम एकदम टॉप प्रायोरिटीवर घ्यायचं आहे. कुठचंही दुसरं काम जगात त्या दिवशी असेल तर ते ह्याच्यापेक्षा महत्वाचं नसेल, अशा प्रकारचं मिशन घ्या. जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? मगाशी आपण म्हटलं की तुलनात्मक गोष्टी आहेत, शिक्षण, पैसा वगैरे. आपल्या जीवनाचं एकच उद्दिष्ट आहे की यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. यशाची झालर पाहिजे, यश डोक्यात जाता नाही आपल्या. तर हे आनंदी व समाधानी जीवनासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा मगाशी दिलेला मैत्रीचा जो एक मार्ग दिला. कारण परत आता बघितलं अपेक्षेमध्ये अनुरूप वगैरे अशी गोष्टी येतात, ते फक्त 3 मिटिंगा करून सुटणारा विषय आहे. त्यामुळे जीवनाचं उद्दिष्ट लक्षात ठेवून आपण एका व्यक्तीशी लग्न करायचं आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न येतो की माझं शिक्षण आणि माझं पॅकेज याचा लग्नानंतर काहीही स्थान नाही आहे का? सांगतो तुम्हाला. ज्याला आपण म्हणतो लग्नानंतर माझं अस्तित्व काय किंवा माझं करिअर. करिअर हे कुटुंबामध्ये आल्यानंतर नसतं, आपलं अस्तित्व हे कुटुंबात आल्यानंतर नसतं. तर आपलं अस्तित्व काय? तर एक नवीन नवरी आणि सून किंवा एक नवीन जावई आणि नवरा. आणि हे अस्तित्व इतकं छान दोघांचं मिळून असणार आहे आणि तिथून तुम्हाला ते फुलवायचं आहे. त्यामुळे आपण जेव्हा घराचा उंबरठा ओलांडून घरात येतो नेहमी, तेव्हा मेंदूचं बटन बंद ठेवायचं. म्हणजे हे सगळे पद, प्रतिष्ठा, पगार ह्या सगळ्या आहेत ते बाजूला राहतात आणि एक कुटुंबाशी आपण जोडला जातो. कारण जेव्हा दोघांचं लग्न होतं ते खरं म्हणजे एक दोन कुटुंबाचा एकोपा होतो आणि त्याबरोबर आपलं एक विस्तारित कुटुंब तयार होतं. तर त्यामुळे त्याच्याकडे आपण तसं बघूया. कधी कधी माहिती आहे ना, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, मगाशी पण उल्लेख आला, किंवा सेंट्रल रेल्वेला राहणारी मुलं मुली म्हणतात की अरे
आमच्यासाठी वेस्टर्नची प्रपोजल तयार नाही होत, तर असं काही ठेवू नका. कारण पुण्याला ट्रान्सफर झालं की हिंजेवाडी येतं, नाही तर हडपसर येतं, आणि दिल्लीला ट्रान्सफर झालं तर नोएडा वगैरे येतं. आणि आता नेटवर्क मेट्रोचं जोरात सुरू होत आहे. आपल्याला सुयोग्य व्यक्ती मिळाला की आपल्या राहणार कुठे ह्याच्या बॅरियर्स काढून टाका. त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या, तर नवीन कम्फर्ट झोन तुम्हाला आणखी चांगला मिळणार आहे. कारण त्याच्यात एक जीवनसाथी पण मिळणार आहे. काही गोष्टी आहेत ना, हे मनुष्याच्या गरजा आहेत आणि त्या लग्न ह्या विषयाने पुऱ्या होतात. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपने नाही, फ्रेंडशिपने नाही, कोणत्याही मार्गाने नाही. शारीरिक गरजा, मानसिक गरजा, भावनिक गरजा, त्या त्या वेळेला तयार होणाऱ्या वैचारिक गरजा, एकमेकांशी गप्पा मारण्याच्या, कौटुंबिक गरजा, आर्थिक गरजा आणि सामाजिक गरजा, ह्या अशा 7 प्रमुख गरजा आहेत. हे फक्त लग्न या विषयाने पूर्ण होतात. कधी कधी मुलांना मुलींना वाटतं ठीक चाललंय आमचं, कशाला आणखी ते लग्नाची बेडी वगैरे हा प्रकार. तर हे फक्त मुलींना नाही म्हणत आहे मी, मुलांना पण म्हणतो. पण साधारण वयाची 35शी होईल तर त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना जाणवेल की आपल्या बरोबरचे सगळे त्यांच्या त्यांच्या कुटुंबात अडकलेले आहेत. आपली चुलत भावंड, मावस भावंड, मित्र मैत्रिणी, ऑफिस मधले कलिग, आणि आपण आयसोलेटेड होतो, आपण एकटे होतो. तर एकटं व्हायचं नाहीये, हे लक्षात घ्या. कारण तो रोग एवढा भयानक आहे, लोनलीनेस, त्याच्यावर तसं उत्तर नाहीये. आणि तो लोनलीनेस आपला मानसिक संतुलन बिघडवू शकतो. त्यामुळे फक्त सुयोग्य साथीदाराचा शोध घ्या, बाकी गोष्टी नाही जुळल्या तरी चालतील. मगाशी सेशन सुरू होताना परत आठवण करतो, गणेश देसाईंनी सांगितलंय की 70% तुमच्या अपेक्षा जुळल्या तर व्यक्तीच्या शोधात जा पुढे म्हणून. पत्रिकेबद्दल मगाशी म्हटलं तर मी नेहमी उदाहरण देतो की शरद उपाध्यायने सांगितलंय, पत्रिकातले गुण आणि दोष समजून घ्या आणि लग्न करा. कारण आपले गुण आणि दोष हे आपल्या जन्माची वेळ, जन्माचं स्थान वगैरे गोष्टींवर अवलंबून असतं. आणि दोष आणि गुण का समजून घ्यायचे? प्रत्येक चांगल्या माणसात 33% दोष आहेत. आपल्याला दोष ऍब्झॉर्ब करायचे, जुळवून घ्यायचे आणि त्यांचे समोरच्याच्या गुणाचं कौतुक करायचंय. आणि हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्यामध्ये पण दोष आहेत. तर संदेश सामंत, म्यूट केलंय तुम्हाला. माझ्यामध्ये पण दोष आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचंय. लोकेशन वर आपण बोललो, त्यामुळे राहण्याच्या ठिकाणावर आपल्याला जर एक चांगला साथीदार मिळणार असेल तर त्याला डावलू नका. बऱ्याच जणांनी म्हटलं विशेष अट नाही, पगाराची 0 ते अमुक अमुक, किंवा शिक्षणाची विशेष अट नाही. जेव्हा मनुष्य म्हणतो की विशेष अट नाही, त्याला अपेक्षित असतं की बाकी सगळे गुण आपल्याला म्हणजे आपण सर्व गुणसंपन्न व्यक्ती मिळावी. तर ते आपण जेव्हा 3 बैठका करू त्याच्यातून त्याचं आपल्याला उत्तर मिळणार आहे. परत एकदा कौतुक, आपल्यातलं एक जण US वरून जॉईन झालेला आहे आणि मगाशी UK मधून. दोघांचंही खूप खूप कौतुक. आणि या तुमच्या दोघांच्या माध्यमातून फार चांगला संदेश सगळ्यांसाठी जातोय. तर मी फक्त आमच्या टीमचं कौतुक करतो. कौतुक करावं तितकं कमी आहे. हे जे आपल्याकडे होतं, जरा व्हिडिओ चालू करा. आपल्याकडे हा जो काही ऑनलाईन मेळावा होतो किंवा आमचे ऑफलाईन मेळावे होतात किंवा दर दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी जी सगळी टीम एकत्र काम करते, तर पैकी हे आपल्याला आता तरी ह्याच्यात वर्षा या आपल्या वैशाली दिसत नाहीये. अरे तू खुर्ची मागे एवढी मोठी दिसणार नाही तो. वैशा नाही दिसणार, जरा कॅमेरा लांब करा. हॅलो काका, बोला. एक मिनिट इथे आपल्या सहयोग मंडळाने 2 जण आपल्याकडे इथे उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. एक बर. शंकर कापूर आणि भाई मातोंडकर. अरे वा 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 वा, भाई नमस्कार. नमस्कार. अरे वा. आणि ठाकूर साहेब नमस्कार. कारण मागच्या रविवारी बोरिवलीच्या मेळाव्यामध्ये तुम्ही डोंबिवलीचे एक प्रतिनिधी म्हणून गेला होता
आणि एक शुभचिंतक म्हणून गेला होता. कळलं की नाही? तर तेव्हा मला पण खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. आणि भाई तुमच्याबद्दल काय सांगणार, कारण आपल्या जे वास्तूचं कौतुक मी बोरिवलीला एवढं भरभरून ऐकलं. आपल्याला जी भुदरगडची जागा मिळाली आणि त्याच्यामधलं सूत्रधार तुम्ही आहात हे मला माहिती आहे. तर बरं वाटलं दोघांचंही कौतुक करताना. तर कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोगचा जेव्हा तुम्ही उल्लेख करता किंवा हे ऐकता, तेव्हा एक लक्षात घ्या की हे एक वेगळंच रसायन आहे आणि हे मोठं काम करतं. कोकणामधून करतं, शहरातून आपल्या करतं. वैद्यकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक लेवलवर तर आपण खूप मोठं काम करतो. आणि भाई आणि भाई मातोंडकर आणि ठाकूर साहेब, तुम्हाला दोघांना बघून बरं वाटलं. हा रवींद्रजी, मी बोलू का? हा हॅलो. बोला. हा एक फार मोठा उपक्रम आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. हे तुम्ही जे लग्न जमवण्याचा जो प्रकार आहे ना, हा दिवसेंदिवस कठीण होत चाललेला आहे. राजाभाऊ कोणकर माझ्या लहानपणापासून मी बघत आलोय. आता राजाभाऊ कोणकर सारखी माणसं नाही आहेत समाजामध्ये. तर हा फार मोठा उपक्रम आहे आणि अतिशय समाजाला म्हणजे उपकारक आहे. आणि याच्याबद्दल तुम्ही सगळे लोक जी मेहनत घेता. आज मी योगायोगाने इकडे आलो, पण माझ्या मनात फार ही गोष्ट आहे की वैशालीपासून सगळे लोक तुम्ही जे मेहनत घेतात त्याचं फार मोठं कौतुक आहे आणि काळाची गरज आहे आणि फार कठीण होत चाललंय दिवसेंदिवस. तर तुमच्या सगळ्यांची मी जी काय तुम्ही आज दुपारपासून ही लोक बसले आणि मी काय तसं माझं फक्त नावच येतं मध्ये, मी काय तसं कन्सिस्टंटली काम नाही करत. तर सगळ्या तुमचं मी आभार मानतो. आणि ठाकूर साहेब आहेत शंकर, हा योगायोग. नाही, तुम्ही दोघांनीही अनेक दशक संस्थेसाठी दिलेली आहेत. नाही ते आम्हाला माहिती आहे, त्यामुळे काय. त्यांना बोलायचं थोडक्यात, बोला बोला बोला. थोडक्यात. हा ठाकूर साहेब. हा, मी 98 मध्ये हा ज्यावेळी ही बिल्डिंग झाली त्यावेळी पहिला वधूवर मेळावा भरवला होता. हो. त्याला सक्सेस एका वर्षामध्ये 98% होता. वा वा वा. म्हणजे ते ताबडतोब नाही जमलं तिथे, परंतु एका वर्षाच्या काळात जे जमलं त्याच्या पाठीमागे चंद्रकांत ठाकूर माझा भाऊ होय आणि मी याचे खूप प्रयत्न होते. होय आणि होय. त्या प्रयत्नातून विशिष्ट पद्धतीने तो जो केला होता त्याच्यामुळेच ती जमली होती. बरं. तर इथे त्याला अर्धा तास लेक्चर द्यायला लागेल. मी इथे काही त्याच्याबद्दल बोलत नाही. समजलं का कसं लग्न जमावं आहे. ठीक. तर आज मला हे व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा ऑनलाईन जो वर ह्या लोकांनी जो उपक्रम सहयोग डोंबिवलीने चालू केला आहे, मी त्याला चांगला विशेष इच्छितो. समजलं का? त्यांचं अभिनंदन करतो. समजलं? ओके ओके ओके. असं काका काका एक मिनिट. मी शंकर ठाकूर यांना विनंती करेन की आपले जे इकडे उपस्थित सगळे एक एक मेंबर आहेत त्यांना फुलाची बाकी म्हणजे आपण फुल आणलेलं आहे. वा. तर ते देऊन त्या प्रत्येकाला आपण कमिटीने आणले आपल्यासाठी. कमिटीने आणले तर आपण प्रत्येकाला. ठाकूरांच्या तर विनया सामंत. हा, प्रत्येक जण स्क्रीनवर दिसेल असं बघा. विनयताई नमस्कार. नमस्कार. तुमच्यासारख्या तरुणांचा सपोर्ट आहे म्हणून आता आम्ही मिरवतो. विनयताई नमस्कार. या चार्टर्ड अकाउंटंट आहेत पैशाने. या आमच्या सामंतताई आहेत, शिल्पा सामंत. शिल्पाताई सामंत. खूप वर्ष. आणि हे दोघेही आपले कमिटी मेंबर आहेत म्हणण्यापेक्षा संचालक मंडळात आहेत ह्या दोघी. पुढील मेंबर प्रगती तिरोडकर, खजिनदार आहेत संस्थेच्या. खजिनदार आहेत कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोगच्या. खरंच हा एक सीन बघण्यासारखा आहे आणि आपल्या संस्थेची ताकद आहे. प्रगतीताई नमस्कार. या पण चार्टर्ड अकाउंटंट आहे. अनुराधा महाजन. अनुराधा, खूप खूप कौतुक आहे, कारण तुम्ही टेक्निकल टीम म्हणून जॉईन झालेला आहेत. अनुराधा, तुम्ही टेक्निकल टीम म्हणून जॉईन झालेला आहेत. आम्हाला खूप कौतुक आहे तुमचं. प्रभू देसाई या एक उद्योजिका आहेत सक्सेसफुल. नमस्कार. तन्वी ठाकूर. हर्षद मॅडम इकडे तन्वी ठाकूर. तन्वी हा महत्वाचा दुवा आहे, कारण आम्हाला सगळ्यांना ऑफिसच्या माध्यमातून
सामावून घेणं आणि आमची सगळी कामं करणं. Bearer आहे. तन्वी खूप हा खूप चांगलं काम करतात. काम करेल. हम्म. विभा वालावलकर. विभा वालावलकर. हा दीपाताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही पण एक ताकद आहात आमची. वा वा. हा वैशाली प्रभू. महत्वाची 2 माणसं. हा. महत्वाची 2 माणसं. नाही सगळेच. वैशाली प्रभू हे नाव सर्वश्रुत आहे. वैशाली ताई Yes, yes. तुमची आज पण कोणीतरी आठवण काढली होती, ती मी तुम्हाला फोनवर सांगेन. त्यांना तुम्हाला समाविष्ट करून घ्यायचं आहे. आणि आपल्या या कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग विवाह कट्टा जो आहे त्याची ही मोठी ताकद आहे. आणि हर्षद महाजन हे खंदे हर्षद चेहरा दिसत नाहीये, थोडं मागे जा. हा तर काकांना आणि या टीमला आम्ही वेगळं करत नाही, लक्षात घ्या. ही सगळी टीम आमची आहे आणि घट्ट आहे एकदम मस्त पैकी. रवींद्रजी पण तुम्हाला आम्हाला द्यायचंय कसं देणार? हे रवींद्र सर नाही मी घेतलं. हे बघा मी इथून हात करतो. हे बघा मिळाला. गणेश देसाईंना विनंती. गणेशजी खूप खूप छान. गणेश देसाईंच्या हस्ते आपण शंकर ठाकूर आणि भाई मातोंडकर यांना. वा वा वा. कुठे रे चालू आहेत आता. आणि हॅलो सगळ्या उपस्थितांना एकच आहे की सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा आणि अगदी सगळ्यांनी जोरदार कामाला लागा. काही ना काहीतरी लवकरात लवकर काहीतरी सगळं चांगलं घडून दे. सगळ्यांना शुभेच्छा आणि सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. वा 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 वा. मला आज थोडं तृप्त वाटलं की सगळ्यांचं आपल्याला दर्शन झालं, सगळ्यांना सहभागी करता आलं. कारण या कार्यक्रमामागची टीम जी काम करते आणि आमच्या इकडचं वातावरण तुम्ही बघितलेलं आहे. याच बरोबर आजच्या कार्यक्रमात आपण इथे थांबतो. सगळ्यांचे खूप खूप आभार.